बंद करा. अरे प्राध्यापक कुलकर्णीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. पेपर पुढे कुलकर्णीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे डॉक्टर शिजुऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे पेपर फोड्या मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. 22 लाख विद्यार्थी नुकसान करणारे हा मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. बंद करा, बंद करा, आरसीसी क्लासेस बंद करा. बंद करा, बंद करा, आरसीसी क्लासेस बंद करा. बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आरसीसी क्लासेस बंद झालाच पाहिजे. आरसीसी क्लासेस बंद झालाच पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. झालाच पाहिजे. बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. अरे पेपर फोड्यानं कुलकर्णीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे पेपर फोड्या डॉक्टर शिजुऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे पेपर फोड्या मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. विद्यार्थ्याची फी माफ झाली पाहिजे. विद्यार्थ्याची फी माफ झाली पाहिजे. आरसीसी क्लासेस बंद झालेच पाहिजे. आरसीसी क्लासेस बंद झालेच पाहिजे. बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. अरे पेपर फोड्या मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. बोगस डॉक्टर तयार करणारे हा मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. ग्रामीण विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे हा मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे कुलकर्णीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे डॉक्टर शिजुऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. बंद करा, बंद करा, आरसीसी क्लासेस बंद करा. बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. अरे हा मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे हा पेपर फोडणाऱ्या मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे पेपर फोडणाऱ्या कुलकर्णीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे पेपर फोडणाऱ्या शिरोरे डॉक्टरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. बंद करा, बंद करा, आरसीसी क्लासेस बंद करा. बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. विद्यार्थ्यांची फी मिळालीच पाहिजे. विद्यार्थ्यांची फी मिळालीच पाहिजे. 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे हा सगळा पेपर फोड्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मनुष्यवध गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. विद्यार्थ्यांची फीस वापस मिळालीच पाहिजे. विद्यार्थ्यांची फीस वापस झालीच पाहिजे. नवीन अकराईचं ऍडमिशन झालं नाही पाहिजे. बंद करा, बंद करा, आरसीसी क्लासेस बंद करा. बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. डॉक्टर शिवराचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. डॉक्टर कुलकर्णीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. अरे बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. या मोठेगावकर सरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे मोठेगावकर सरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे कुलकर्णीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. विद्यार्थ्याची फीस परत मिळालीच पाहिजे. विद्यार्थ्याची फीस परत मिळालीच पाहिजे. क्लासेस बंद झालेच पाहिजे. क्लासेस बंद. झालेच पाहिजे. अरे या मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे या मोठेगावकरचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे कुलकर्णीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. लातूरचं नाव बदनाम करणारा या क्लासेसवाल्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. लातूरचं नाव बदनाम करणाऱ्या या क्लासेसवाल्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे बंद करा, बंद करा. अरे बंद करा, बंद करा. अरे बंद करा, बंद करा. हे क्लासेस बंद, क्लासेस बंद, क्लासेस बंद. अरे या मोठेगावचं करायचं काय? मोठेगावचं करायचं काय? बंद करा, बंद करा. बंद करा, बंद करा. अरे या कुलकर्णीचं करायचं काय? अरे कुलकर्णीचं करायचं काय? अरे कुलकर्णीचं करायचं काय? अरे मोठेगावचं करायचं काय? लातूरला विकासाला फसवणाऱ्या मोठेगावचं करायचं काय? क्लासेस बंद, क्लासेस बंद. कुलकर्णीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या मोठेगावचं करायचं काय? विद्यार्थ्यांची फी बोगस कारखाना बंद झाला पाहिजे. बोगस कारखाना चालू करणाऱ्याच्या मोठेगावचं करायचं काय? अरे मोठेगावचं करायचं काय? आरसीसी क्लासेस, आरसीसी क्लासेस.
विद्यार्थ्याची फीस परत. मिळालीच पाहिजे. विद्यार्थ्याची फीस परत. मिळालीच पाहिजे. अरे बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. अरे बंद करा, बंद करा. आरसीसी क्लासेस बंद करा. ज्या कुलकर्णी असेल, त्यानंतर डॉक्टर शिरुरे आणि मोठेगावकर यांनी आपल्या लातूरचं नाव त्या ठिकाणी प्रथम बदनाम केलेलं आहे आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. आणि नाक आहे नाक नाही अशी एक म्हण आहे, त्याप्रमाणे 11वी 12वीचं ऍडमिशन त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. नीटचे पेपर होईपर्यंत 21 तारखेपर्यंत क्लासेस चालू ठेवण्यासाठी आम्हीच कलेक्टरांना विनंती केलेली होती की त्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि जे 11वी 12वीला विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांची तात्काळ फी ह्या मोठेगावकरांनी त्या ठिकाणी वापस केली पाहिजे. अन्यथा आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेले आहेत. त्या कुलकर्णी, मोठेगावकर आणि शिरुरे डॉक्टर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपल्या लातूरच्या विद्यार्थ्यांनी आज गातेगाव आहे, ज्यांनी ह्या क्लासेसवर येऊन त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवला, घरी गेलो का त्यांच्या कधी? त्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांचं दुःख काय आहे? ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, काल मध्य प्रदेशच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. असे 21 तारखेनंतर याचं स्वरूप मोठं होणार आहे. ह्याला जबाबदार कोण? त्यांचे जेवढे त्या ठिकाणी पेपर फुटीमध्ये सापडलेले आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. विद्यार्थ्यांची फी वापस त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आम्हाला कुठलंही 21 तारखेपर्यंत कुठलंही आम्ही त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप आम्ही करणार नाही. परंतु त्यांनी जर 11वी 12वीचे जर ऍडमिशन घेतले तर हे शांततेत आंदोलन आहे. पुढचं आंदोलन हे शांततेत त्या ठिकाणी नसणार आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवावं. आणि जे डॉक्टर शिरोरे त्याच्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी सील केलं पाहिजे, कारण स्वतःच्या मुलासाठी पेपर विकत घेतो हा मोठेगावकर. त्या ठिकाणी बोगस डॉक्टर त्या ठिकाणी निर्माण करतो. आरोग्याचा विषय त्या ठिकाणी परिस्थिती, आरोग्याच्या विषयाची बी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून आमची सरकारला विनंती आहे की यांच्यावर तात्काळ त्या ठिकाणी नियंत्रण करा. सीबीआयला आमची बी त्या ठिकाणी विनंती आहे, ह्या क्लासेसला जोपर्यंत तो डॉक्टर जे आरोपी आहेत की जे त्या ठिकाणी निर्दोष कोर्टातून सुटत नाही तोपर्यंत हे क्लासेस त्या ठिकाणी बंद झाले पाहिजे. अन्यथा आम्ही त्या ठिकाणी उग्र स्वरूपाचं त्या ठिकाणी आंदोलन करू. लातूरचं नाव बदनाम करणाऱ्या, आज आपल्या लातूर जर बघितलं तुम्हाला सांगतो, शांत सुखसमृद्धीचं लातूर आहे. शैक्षणिक पॅटर्न म्हणून आपल्या लातूरला ओळखलं जातं. आपल्या लातूरमध्ये महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरमधून अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा नीटच्या पेपरसाठी अभ्यास करण्यासाठी, क्लासेस करण्यासाठी या ठिकाणी लोक येतात. पण या लातूरला बदनाम करण्याचं काम या मोठेगावकर सरांनी किंवा इथल्या कुलकर्णी यांनी किंवा ते शिरोळे डॉक्टर यांनी केलेले आहे. तुम्हाला सांगतो यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे. अहो मला सांगा, जे काही ग्रामीण भागामधून तुम्हाला सांगतो गोरगरीब विद्यार्थी आहेत, जे शिकायला विद्यार्थी येतात, त्यांचे आईवडील तुम्हाला सांगतो काबड कष्ट करून त्यांना शिकवतात. पण अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी तुम्हाला सांगतो पाठीमागं राहण्याची वेळ या हरामखोर मोठेगावकरमुळे तुम्हाला सांगतो या ठिकाणी झालेले आहे. आणि जे काही डॉक्टर आहेत तुम्हाला सांगतो, जे काही मोठे सर्व्हिसला लोक आहेत, ह्या लोकांनी तुम्हाला सांगतो ह्या मोठेगावकर सरांना खूप मोठी रक्कम अशी देऊन तुम्हाला सांगतो ते पेपर विकत घेतले आणि त्यांच्या पाल्याने ते पेपर देण्याचं काम ह्या मोठेगावकर सरांनी किंवा कुलकर्णी यांनी केलेलं आहे. ह्यांच्यावर कडक शासन व्हावे असं तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आताच आमच्या सहकार्याने सांगितलं की 21 तारखेला पेपर आहे. 21 तारखेपर्यंत तुम्हाला सांगतो आमचं या ठिकाणी इथून पुढे कसलंही आंदोलन होणार नाही. पण 21 तारखेच्या नंतर जर 22 तारखेला जर ह्यांनी जर क्लासेस चालू केले, तुम्हाला सांगतो ह्यांचं क्लासेसचं एकही काच या ठिकाणी आम्ही ठेवणार नाही. आणि समस्त लातूरकर म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि ह्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे. आपण सर्वांनी 2 मिनिटं जे नीट पेपर देताना ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या ह्या महिनाभर, सर्वांनी 1-2 मिनिटं थांबून त्या ठिकाणी या इकडे 2 मिनिटं थांबून आपण सर्वांनी त्या विद्यार्थ्यांना आपण